संध्या, तुम्ही पुढे व्हा, मी देवाच्या पाया पडून येते. मी काय करू? माझ्या हातात सुद्धा काहीच नाहीये. हीच वेळ आहे कोमलच्या रूम मध्ये जाऊन तिच्याशी बोलण्याची. पण तिच्या रूम मध्ये जाऊ कसा? काय कारण सांगू? हॅलो. येस तुला दिसतोय का मी? येस. तुला काही टाइमपास करायला बोलवलंय मी? नो. हे लग्न घर आहे. येस. येस नो काय करतोय? हा, एका शब्दात उत्तरे त्या सोडवतोय? नो. शट अप. क्यों हो साहेब साहब? अरे हे लग्न घर आहे, म्युझिक लागायला नको का? येस. हाच प्रॉब्लेम आहे. इथे म्युझिक लावायचं सोडून येस नो काय करत बसलाय तू का? साहेब साहब, ऍक्च्युली एक प्रॉब्लेम आहे साहेब साहब. अरे कसला प्रॉब्लेम आहे सांगा की. हॉल मधून सगळे कनेक्शन घेतले साहेब साहब. म्हणणे दुसऱ्या एखाद्या रूम मधून कनेक्शन घेऊ का साहेब साहब? मग आधी नाही का विचारायचं? जा ना, घ्या ना कनेक्शन. म्युझिक चालू करा आधी. येस सर. हे बंद करा. येस सर. सॉरी सर, सॉरी. काका, हे कनेक्शनचं काय मॅटर आहे? अरे मला कोमलच्या रूम मध्ये जाऊन तिच्याशी बोलायचं आहे ना, म्हणून हे कारण सांगितलं. तू सांभाळ, इकडे मी आलोच. आणि ऐक बन्या, काही झालं तरी म्युझिक लावायचं नाही. गर्मी बहुत है ना, हम आपको टिश्यू देते हैं. कोमल, मी जुईचा बाबा. ओळखलंस? तुझ्या मनात असा प्रश्न येणं स्वाभाविक आहे की मी हा असा का? तुझ्याशी बोलायचं होतं बाळा. बोला ना काका. काय ना कोमल, माझी एक मुलगी आहे ग, जुई नावाची. माझा जीव आहे तिच्यात. खूप लाडकी आहे माझी. प्रत्येक बापाची लाडकीच असते मुलगी. मी लहान होते ना तेव्हापासून तिचे खूप लाड केलेत. तिला जे जे हवं ते सगळं देत आलो मी. तिचा प्रत्येक हट्ट पुरवत गेलो. एक बाप म्हणून आपल्या मुलीसाठी मला जे शक्य होतं ते सगळं केलं मी. 3 वर्षापूर्वी माझ्या जुईने मला एक नाव सांगितलं, तिच्या स्वप्नातल्या राजकुमाराचं. आला. मग मी एक बाप म्हणून आलापला भेटलो. त्याला बघितलं आणि माझ्या लक्षात आलं की माझ्या मुलीने बघितलेलं स्वप्न योग्य आहे. हा आलाप खूप चांगला आहे, खूप छान मुलगा आहे तो.
तो माझ्या जुईवर माझ्या एवढंच प्रेम करेल, तिची काळजी करेल. आणि मग ना बाळा, त्या दोघांच्या स्वप्नात मीच पुढे पुढे जात राहिलो. ते दोघे त्यांच्या स्वप्नात खुश होते, मी त्यांना बघत खुश होतो. आणि बाळा, आता अचानक अशी परिस्थिती आली आहे की हे स्वप्न तुटेल. काका मी बाळा, आता याच्यात तुझा अजिबात दोष नाहीये बाळा, तुझा काहीच दोष नाहीये. आलापणी जुईचाही दोष नाहीये. दोष कोणाचा असेल तर तो अचानक समोर आलेल्या या परिस्थितीचा आहे. याला परिस्थिती जबाबदार आहे. तू तुझ्या जागी बरोबर आहेस, अगदी बरोबर आहेस. आलापणी जुई त्यांच्या जागी बरोबर आहेस. मला मला एवढं म्हणायचं ना बाळा की ही सगळी परिस्थिती आहे, ही बदलणं कुणाच्या हातात असेल तर ते फक्त तुझ्या एका निर्णयामुळे ही सगळी परिस्थिती बदलू शकते बाळा. प्लीज विचार करशील बाळा. काका प्लीज हात जोडू नका. मला हेही कळतंय की तुझ्या वडिलांची तुझ्याबद्दल काही स्वप्न असतील तुझ्या आयुष्याला घेऊन. त्यांचंही मन माझ्यासारखंच तुझ्यासाठी हेलावलेलं असेल. एक गुंता असा झाला ना बाळा की यात माझ्या मुलीची 3 वर्षाची रिलेशनशिप आहे आला बरोबर. 3 वर्ष ते दोघे असे एकमेकांच्या भावनिक दृष्ट्या गुंतलेले आहेत. मी काय करू सांग. तर त्या दोघांचंच लग्न होणं हे एक बाप म्हणून मी बघितलेलं स्वप्न आहे. काका मला कळतंय. हे बघ कोमल, तूही मला माझ्या मुलीसारखीच आहेस. मी एका मुलीला माझ्या दुसऱ्या मुलीसाठी विनंती करतोय. प्लीज विचार कर बाळा. हे लग्न थांबवण्याचा निर्णय फक्त तू घेऊ शकतेस. आणि 1 नाही, 2 नाही, 3 आयुष्य कदाचित त्यामुळे. अरे चला आता. कोमल, बाळा आता डोळ्यात पाणी आणायचं नाही. बाबा कोमल, माझ्या डोळ्यात बघ. माझ्या मुलीचं सगळं चांगलं होतंय, त्याचा आनंद बघ. चल हस बघू. चल, झाली सगळी तयारी. बाबा तुम्ही सांगाल तसं मी करेन. मी तयार आहे. चला, लग्न घटिकेची वेळ जवळ आलीये. मला एकदा डोळे भरून बघू देत तुला. चल. कोमल मी करते. हा हार मिळणं म्हणजे या घरातली हक्काची जागा मिळण्यासारखं. काही बोलू नकोस कोमल. तू प्रामाणिक आहेस,
तुझी स्वप्न प्रामाणिक आहेत आणि ती जगण्याचा तुला पूर्ण हक्क आहे. असं बोलू नका प्लीज. कोमल, अगं ह्या सगळ्यात तुझा काही एक दोष नाहीये. तू तुझ्या बाजूने बरोबर आहेस. इथे आपल्या समोर असलेली परिस्थिती वाईट आहे. दोष त्या परिस्थितीचा आहे, ना तुझा, ना माझा, ना आलापचा. कोमल, प्लीज प्लीज तू आलापला समजून घे. जर तो तुला काही बोलला असेल ना, तर फक्त या परिस्थितीमुळे. तैयारी हो गई है ना? कोमल, झालीस का तयार? चल बघू तरी कशी दिसतेस. वा, खूपच सुंदर दिसतेस. माझीच नजर लागायची तुला. अभिनंदन कोमल, आता तू कोमल पाटीलची कोमल देसाई होणार आहेस. कैलासाची लग्नाला उभी राहिली आहे. पण अमृता, लग्न अजून लागलेलं नाही. गर्मी बहुत है ना, हम आपको टिश्यू देते हैं. तीन वर्षापूर्वी माझ्या जुईने मला एक नाव सांगितलं. तिच्या स्वप्नातल्या राजकुमाराचं. आला आला आला. मला नाही करायचंय हे लग्न. कोमल, हो ताई, मला हे लग्न करायचं नाहीये. कोमल अगं काय बोलतेस तू? कोमल, कोमल बाळा, काय झालंय तुला? दादा, मला काहीही झालेलं नाही. मी पूर्ण शुद्धीत आणि बरोबर तेच सांगते. मला हे लग्न नाही करायचंय. कोमल अगं काय बोलतेस तू हे बघ कोमल, अशी मस्करी बरी नाही. हा ताई, खरंच मी मस्करी करते असं वाटतंय का तुम्हाला? मस्करी नाही, मला असं वाटतंय तू वाह्यात काहीतरी बोलतेस. प्राजक्ता, कोमल काय झालंय? अचानक अशी का बडबडतीयस? मला माहितीये तुम्हाला सगळ्यांना माझं बडबडणं असंबद्ध वाटत असेल, पण इथे मंडपात असलेल्या काही माणसांना मी या लग्नाला नकार देणंच अपेक्षित आहे.
म्हणजे मी जे काही बोलले ते बरोबर आहे ना जुईताई? जुई, जुई तू इथे? फक्त जुईताई नाही तर त्यांची पूर्ण फॅमिली इथे आहे. तुम्ही सगळे हे इथे कसे आले यापेक्षा हे कशासाठी आले हे जास्त महत्वाचे. आलाप आणि जुईताईंचं लग्न व्हावं म्हणून सगळ्या प्रकारचे प्रयत्न करणारे हे लोक पावलोपावली मला त्यांच्या प्रेमाची जाणीव करून देत होते. ताई, मला माफ करा. माझ्या वडिलांची आणि माझ्या लग्नाला घेऊन काही स्वप्न आहेत, पण या दोघांनी सुद्धा त्यांनी त्यांच्या आयुष्याला समोर ठेवून काही स्वप्न पाहिली आहेत. दादा, माझी स्वप्न काही वेळ थांबू शकतात, पण मी माझी स्वप्न पूर्ण करायला गेले ना तर या दोघांची स्वप्न कायमची संपतील हो. काकू, तुमची तर माफी सुद्धा मागू शकत नाही मी. ना तुम्ही काय करा हे सुद्धा सांगू शकत नाही, पण मला फक्त एवढं सांगायचंय की मला हे लग्न करायचं नाहीये. कोमल, झाला तेवढा तमाशा खूप झाला. आता गपचूप वर ये आणि लग्नाला उभी राहा. नाही ताई, मी नाही उभी राहू शकत. कोमल, प्राजक्ता, जरा थांब. मालती, कोमलने कितीही काहीही सांगितलं, आलापची आणि जुईची कितीही इच्छा असली तरी अंतिम निर्णय तुझा आहे. वहिनी, हात जोडतो तुमच्या समोर. माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे प्लीज. तुम्ही जो काही निर्णय द्या तो तिन्ही मुलांचा विचार करून निर्णय द्या. ताई प्लीज, तुम्ही सगळ्यांचा विचार करून निर्णय घ्या. हा, आम्ही सगळा लोक चुकीचा असू शकतो, पण जुईताई आणि आलाप दादाचं प्रेम खरं आहे, एकदम सच्चा. आई, तुम्हाला ही सगळी माणसं बोलण्यात गुंतवतायत. तुम्ही यांच्या बोलण्याला भुलू नका. मालतीताई, जो काही निर्णय घ्यायचा आहे तो तुम्ही घ्यालच, पण माझी मुलगी कोमल जे काही बोललीये त्याचा तुम्ही पूर्ण आणि शांतपणे विचार करा.